नमस्कार मित्रांनो. चालू घडामोडीच्या आजच्या या भागात आपण 2025च्या ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत, त्या संदर्भातील प्रश्न, त्यांची उत्तरे आणि स्पष्टीकरण बघणार आहोत. अलीकडेच सागरा प्राण तळमळला कवितेला 115 वर्ष पूर्ण झाले, तर ही कविता कशाशी संबंधित आहे? पर्याय पहिला 1857च्या उठावातील सशस्त्र लढ्याचे वर्णन. पर्याय दुसरा हिंदुत्व ही सांस्कृतिक व नागरी ओळख असल्याची मांडणी. पर्याय तिसरा निर्वासित क्रांतिकारकांची मातृभूमीविषयी तळमळ व वेदना. आणि पर्याय चौथा अंदमानातील कारागृह व्यवस्थेचे कायदेशीर विश्लेषण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे निर्वासित क्रांतिकारकांची मातृभूमीविषयी तळमळ व वेदना. सागरा प्राण तळमळा ही कविता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेली आहे. ही कविता 1909च्या सुमारास इंग्लंडमधील ब्रायटनच्या किनाऱ्यावर लिहिली गेली. त्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनला इंडिया हाऊस येथे क्रांतिकारक चळवळीत सक्रिय होते. परदेशात असलेल्या क्रांतिकारकाची मातृभूमीपासूनची ताटातूट, वेदना आणि ओढ या कवितेत व्यक्त होते. सागराला संदेशवाहक मानून भारतात परत जाण्याची आर्तविनंती या कवितेत दिसते. ने मजसी ने परत मातृभूमीला ही भावना या कवितेचा आत्मा आहे. सस्टेनेबल हार्नेसिंग अँड एडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजेच शांती ऍक्ट 2025 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पर्याय पहिला हा कायदा केवळ ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट 1962 मध्ये किरकोळ बदल करतो. पर्याय दुसरा हा कायदा खासगी क्षेत्राला अणुऊर्जा क्षेत्रात पूर्णपणे बंदी घालतो. पर्याय तिसरा हा कायदा फक्त संरक्षण क्षेत्रातील अणुऊर्जेला लागू होतो. आणि पर्याय चौथा हा कायदा 1962 व 2010 चे जुने कायदे रद्द करून एकसंध अणुऊर्जा चौकट निर्माण करतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हा कायदा 1962 व 2010 चे जुने कायदे रद्द करून एकसंध अणुऊर्जा चौकट निर्माण करतो. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या सस्टेनेबल हार्नेसिंग अँड एडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया बिल 2025ला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजूर दिली असून तो आता शांती ऍक्ट 2025 म्हणून लागू झाला आहे. भारत परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत उपयोग व प्रगत विकास कायदा 2025 असा याचा मराठीत अर्थ होतो. शांती ऍक्ट 2025 हा भारताच्या नागरी अणुऊर्जा क्षेत्रासाठी आणलेला सर्वसमावेशक आणि आधुनिक कायदा आहे. या कायद्याने अणुऊर्जा कायदा 1962 आणि अणुऊर्जा नुकसानीसाठी नागरिक जबाबदारी कायदा 2010 म्हणजेच सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज ऍक्ट 2010 हे दोन्ही जुने कायदे रद्द करण्यात आले आहेत. अणुऊर्जा नियमन, परवाने, सुरक्षितता आणि जबाबदारी यासाठी एकसंध कायदेशीर चौकट निर्माण करणे हा शांती ऍक्टचा मुख्य उद्देश आहे. स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण? हा प्रश्न तलाठी भरती, महाराष्ट्र पोलीस भरती, सरळ सेवा भरती, त्याचबरोबर SSC MTS 2023 मध्ये ऑलरेडी विचारला गेला आहे. चला तर याचे पर्याय बघूया. पर्याय पहिला डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय दुसरा पंडित जवाहरलाल नेहरू. पर्याय तिसरा लॉर्ड माउंटबॅटन. आणि पर्याय चौथा सी राजगोपालाचारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी राजगोपालाचारी. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा जन्म 10 डिसेंबर 1878 रोजी तामिळनाडू राज्यातील सालेम जिल्ह्यातील थोरापल्ली येथे झाला. पुढे ते राजाजी या नावाने संपूर्ण देशात ओळखले जाऊ लागले. महात्मा गांधींच्या दांडी यात्रेपासून प्रेरित होऊन श्री राजगोपालाचारी यांनी एप्रिल 1930 मध्ये तामिळनाडूमध्ये वेदारण्यम मिठाचा सत्याग्रह सुरू केला. 1948 ते 1950 या काळात भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून त्यांनी काम बघितले. सी राजगोपालाचारी हे भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होते. 1950 मध्ये त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल नंतर देशाचे केंद्रीय गृहमंत्री म्हणून कारभारही सांभाळला. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने पश्चिम बंगालच्या केंद्रीय ओबीसी यादीबाबत कोणती शिफारस केली आहे? पर्याय पहिला सर्व नवीन समुदायांचा ओबीसीत समावेश करण्याची. पर्याय दुसरा 35 समुदायांना वगळण्याची. पर्याय तिसरा ओबीसी आरक्षण रद्द करण्याची. आणि पर्याय चौथा राज्यांना स्वतंत्र यादी तयार करण्याची.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 35 समुदायांना वगळण्याची. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय ओबीसी यादीत समाविष्ट केलेल्या 35 समुदायांना वगळण्याची शिफारस केली आहे. आयोगाने या समावेशांची घटनात्मक व कायदेशीर पडताळणी केल्यानंतर ही शिफारस केंद्र सरकारला दिली आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा कधी आणि कोणत्या घटना दुरुस्तीने देण्यात आला? पर्याय पहिला 1993 101वी घटना दुरुस्ती. पर्याय दुसरा 2015 103वी घटना दुरुस्ती. पर्याय तिसरा 2018 102वी घटना दुरुस्ती आणि पर्याय चौथा 2020 104वी घटना दुरुस्ती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2018 102वी घटना दुरुस्ती. सुरुवातीला NCBC म्हणजेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना 1993च्या अधिनियमानुसार करण्यात आली होती. 2018 मध्ये 102व्या घटना दुरुस्ती कायद्याने म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस देण्यात आला. या घटना दुरुस्तीमुळे भारतीय संविधानात कलम 338B आणि कलम 342A समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी NCBCला घटनात्मक अधिकार मिळाले. ऑपरेशन इंटरलँड ब्रू या विशेष कारवाई दरम्यान महाराष्ट्रातील वर्धा येथे अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणावर जप्ती करण्यात आली. तर हे ऑपरेशन खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे राबविण्यात आले? पर्याय पहिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. पर्याय दुसरा केंद्रीय अन्वेषण ब्युरो. पर्याय तिसरा महसूल गुप्तचर संचालनालय आणि पर्याय चौथा राज्य अंमली पदार्थ विरोधी पथक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजन्स. NDPS ऍक्ट 1985 अंतर्गत ही कारवाई महसूल गुप्तचर संचालनालय या संस्थेने वर्धा येथे केली. DRI ही अंमली पदार्थ तस्करी व आर्थिक गुन्ह्यांवर कारवाई करणारी केंद्र सरकारची प्रमुख तपास संस्था आहे. 192 कोटी किमतीचे 128 किलो मेफेड्रॉन, प्रिक्सर रसायने जे की 245 किलो होते, कच्चा माल व संपूर्ण उत्पादन प्रक्रिया यंत्रसामग्री. ग्रामीण व दुर्गम भागात सुरू असलेल्या गुप्त सिंथेटिक ड्रग उत्पादन केंद्रांवर लक्ष केंद्रित करणारी ही एक विशेष मोहीम आहे. अंमली पदार्थ निर्मिती, साठवण व वितरण साखळी मुळापासून तोडणे हा या ऑपरेशनचा मुख्य उद्देश आहे. PM वाणी योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय पहिला ग्रामीण भागातील रस्ते विकास. पर्याय दुसरा सार्वजनिक वायफाय सेवा व डिजिटल समावेशन. पर्याय तिसरा मोबाईल टॉवर उभारणी आणि पर्याय चौथा उपग्रह दळणवळण सेवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सार्वजनिक वायफाय सेवा व डिजिटल समावेशन. PM वाणीचा फुल फॉर्म प्राईम मिनिस्टर वायफाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस असा आहे. PM वाणी ही योजना 9 डिसेंबर 2020 रोजी मंजूर करण्यात आली. दळणवळण मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबवली जाते. तिचा मुख्य उद्देश स्वस्त सार्वजनिक वायफायद्वारे डिजिटल समावेशन वाढवणे हा आहे. डिजिटल इंडिया व ग्रामीण इंटरनेट विस्तारासाठी ही योजना महत्त्वाची आहे. दीपावली सणाला युनेस्कोच्या मानवतेच्या अमृत सांस्कृतिक वारसा यादीत केव्हा समाविष्ट करण्यात आले? पर्याय पहिला 18व्या अधिवेशनात. पर्याय दुसरा 19व्या अधिवेशनात. पर्याय तिसरा 20व्या अधिवेशनात आणि पर्याय चौथा 21व्या अधिवेशनात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 20व्या अधिवेशनात. दीपावली या भारतातील प्रमुख सणाला युनेस्कोच्या मानवतेच्या अमृत सांस्कृतिक वारसा प्रतिनिधी यादीत नवी दिल्ली येथे झालेल्या 20व्या आंतरशासकीय समितीच्या अधिवेशनात अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आले. आतापर्यंत भारतातील युनेस्को यादीत 16 घटक समाविष्ट केलेले आहेत. चला तर एक एक करून बघूया. वैदिक जप, रामलीला, कुटियाट्टम संस्कृत थिएटर, राममन उत्सव, मुदियट्टू, कालबेलिया नृत्य, छाऊ नृत्य, बौद्ध जप, संकीर्तना, जादियाला गुरु,
योगा, कुंभमेळा, दुर्गा पूजा, गरबा नृत्य, नवरोज आणि दिवाळी हे 16 भारतातील युनेस्को यादीत समाविष्ट असलेले घटक आहेत. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. याआधी रामलीला, योगा, कुंभमेळा, दुर्गा पूजा, गरबा नृत्य यांवर ऑलरेडी प्रश्न विचारला गेला आहे. माझी महान कथा, संस्कृती आणि विकास ही संकल्पना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय पहिला जागतिक पर्यटन दिन, पर्याय दुसरा आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन, पर्याय तिसरा जागतिक सांस्कृतिक वारसा दिन आणि पर्याय चौथा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन. दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस 18 डिसेंबर रोजी साजरी करतात. या दिवसाला आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवस म्हणूनही ओळखले जाते. माझी महान कथा, संस्कृती आणि विकास म्हणजेच माय ग्रेट स्टोरी, कल्चर्स अँड डेव्हलपमेंट ही आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस 2025 ची संकल्पना आहे. ही थीम मानवी स्थलांतरामुळे समाज, संस्कृती आणि विकासाला मिळणाऱ्या योगदानावर प्रकाश टाकते. स्थलांतरामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते, समाज अधिक समावेशक बनतो आणि जागतिक विकासाला चालना मिळते. सिटीजच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 20व्या कॉन्फरन्स ऑफ पार्टी म्हणजे COP20 अधिवेशन कुठे पार पडले? पर्याय पहिला समरकंद उझबेकिस्तान, पर्याय दुसरा नैरोबी केनिया, पर्याय तिसरा जिनेवा स्वित्झर्लंड आणि पर्याय चौथा नवी दिल्ली भारत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे समरकंद उझबेकिस्तान. सिटीजचा फुल फॉर्म कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड फोना अँड फ्लोरा असा आहे. सिटीज म्हणजे वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशन. सिटीज हा जंगली प्राणी व वनस्पतींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणारा आंतरराष्ट्रीय करार आहे. या कराराचा उद्देश असा आहे की व्यापारामुळे कोणत्याही प्रजातीचे अस्तित्व धोक्यात येऊ नये. COP म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीज हे सिटीजचे निर्णय घेणारी सर्वोच्च अधिवेशन आहे. हे अधिवेशन साधारणपणे दर 2 ते 3 वर्षांनी आयोजित केले जाते. COP20 चे यजमानपद उझबेकिस्तान यांनी भूषवले असून मध्य आशियातील हे पहिले सिटीज अधिवेशन ठरले. आजचा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया चालू घडामोडीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.